टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी ते भेट देखील देणार आहेत। याच वेळी जर पाहिलं तर एक मोठा पक्षप्रवेश देखील आज अकोल्यात पार पडणार आहे। माजी महापौर मदन भरगड यांचा पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहेत। आज दादा तुमच्या घरी येत आहेत, एक मोठा उत्साह जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच दादांचं येणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता एक संजीवनी आहे। दादा 16 वर्षानंतर आज माजी महापौर श्री मदन भाऊ भरगड आणि अनेक गावचे सरपंच ग्रामीण भागातले यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज येत आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी खूप मोठा बूस्टर डोज आहे असं मला वाटतं। नाना पटोलेंनी म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटरवरच्या खेळण्याचा गेम असल्याचं म्हणणं। त्यांनी काय म्हणावं हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात मी काही जास्त आज बोलू इच्छित नाही। रोहित पवारांनी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आणि नेत्याला द्यावं म्हणून। असं आहे की त्यांची भावना त्यांच्या पक्षाच्या प्रती योग्यही असेल, पण आता ते त्यांचा निर्णय शेवटी त्यांचा पक्ष घेणार, तर मी काय बोलणार आहे। राज्याचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं इतकं सोपं नाही असं काल लक्ष्मण हाकेंनी टीका जी आहे ते दादावर केली आहे। माझ्याकरता आजचा पवित्र दिवस आहे। माझ्याकरता माझा देव, माझा नेता, माझ्या पक्षाचं सर्वस्व आदरणीय अजितदादा माझ्यासारख्या एका ओबीसी समाजाच्या फाटक्या घरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या घरी येत आहेत। त्यामुळे आजच्या पवित्र दिवसाला मला एकही अवाच्य आणि अपशब्द बोलायचा नाही। मी दिल ना वेट अँड वॉच, आणि माझं तोंड मला वाचा खराब करायची नाही। रोहित पवारांनी म्हटलं की अजित पवारांवर लक्ष्मण हाकेंनी टीका केल्यानंतर कुठलाही मोठा नेता अजित पवारांच्या या टीकेला उत्तर द्यायला नाही। आम्ही आमचं बघू ना, त्यांनी त्यांचं बघावं। आम्हाला जी उत्तरं द्यायची आहेत ते आम्ही बरोबर देत असतो, पण त्यांनी काही सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांनी पण सांगण्याची आवश्यकता नाही। पवार साहेबांबद्दल संबंधित व्यक्ती अपशब्द बोलला त्यावेळेस त्यांनी पण मौन सोडायला पाहिजे होतं। आम्ही आमच्या नायकाकरता पायी खून लढायला तयार आहोतच, पण आजचा एक चांगला दिवस आहे। अगदी अजितदादा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहेत, त्याच्यामुळे पवित्र दिवशी अपवित्र व्यक्तीचं नाव तोंडातून काढणं हे धर्माला शोभनीय नाही। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, आज उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत। महायुतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातलं राजकारण ताब्यात घेण्यासाठी चढाओढ चाललेली आहे। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा नैतिक अधिकार आहे, त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाला वाढवण्याकरता स्वतः मुख्यमंत्री आले। आम्हाला पण आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, चढाओढ वगैरे काहीच नाही। महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत। किती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा आजचा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो? खूप महत्त्वाचा दौरा आजचा मानला जातोय, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची भूमिका ठरेल असा आजचा दौरा आहे। आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची भूमिका ठरेल, त्यासाठीच हा दौरा हा अतिशय महत्त्वाचा असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं। कॅमेरामन साई कायरवारचं विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।